कर्जत तालुक्यातील पाषाणी गावाजवळील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली। अजय विष्णू रावत वय 28 राहणार दिघा नवी मुंबई असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे। रविवारी सकाळी शोध मोहिमेअंती त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला। अजय रावत हा आपल्या 4 मित्रांसह टुरिस्ट कारमधून नातेवाईकांच्या भेटीसाठी पाषाणी येथे आला होता। शनिवारच्या दुपारी भोजनानंतर सर्वजण धरणाजवळील पाणवठ्यावर आंघोळीसाठी गेले होते। मात्र धरणाच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाची कल्पना नसल्याने अजय थेट खोल भागात गेला आणि पाण्यात बुडाला। त्याचे मित्र काही वेळाने घाबरत धावत नातेवाईकांकडे गेले आणि घटनेची माहिती दिली। सायंकाळी नातेवाईक आणि स्थानिकांनी शोध घेतला, परंतु अंधार पडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। नेरळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। रात्रीच्या अंधारामुळे शोध कार्य थांबवावे लागले। रविवारी सकाळी खोपोली इथून अपघातग्रस्त शोध पथक हेल्प फाउंडेशनच्या सहकार्याने पाण्यात शोध घेण्यात आला। अखेर अजय रावत याचा मृतदेह सकाळी 9 वाजता सापडला। मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंब येथे पाठवण्यात आला असून या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे। महाराष्ट्र अपडेट 24 कर्जत।